बऱ्याच जणांना जेवताना भाजीसोबत काहीतरी चटणी वगैरे हवी असते, तर या पद्धतीने एकदा चटणी बनवून बघा, खूप टेस्टी होते। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बघायचे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवणार आहोत ते इतपत भरायचं आहे, थोडीशी जागा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायची आहे। तर याचं माप फक्त याच्यासाठीच की आपली चटणी आहे जी कुटून आपण बनवतो त्याच्यासारखे थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी आपण हे मोजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर कढईमध्ये टाकून हे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर मग भाजून घ्यायचे बघा। तर याचं साल निघेल इतपत आपल्याला भाजायचे। त्याच्यावर आता तुम्ही पाहू शकता छान डाग पडलेले आहेत आणि याचं साल आहे ते सहज निघतंय। म्हणजे आपले शेंगदाणे आहेत ते आता छान भाजलेले आहेत। हे एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे। थंड झाले की याप्रमाणे आपल्याला चोळून त्याचं जेवढं निघेल तेवढं साल काढायचं आहे। साल निघाल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने याप्रमाणे चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यामधलं जे साल आहे, टरफल आहे ते निघून जातं। तर थोडाफार साल राहिलं तर काहीच हरकत नाही आहे। तर त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये परत जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते, साल काढलेले, ते टाकायचे आहेत। दोनदा आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे चटणीची चव आहे ती अप्रतिम लागते। तर हे 1 ते 2 मिनिटासाठी भाजले की याच्यामध्ये आपल्याला आता 1 चमचाभर जिरं घालायचं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि परत 2-3 मिनिटासाठी हे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचेत। तर घरामध्ये इतकं छान असा वास सुटलेला आहे बघा, जेव्हा आपण जिरं आणि शेंगदाणे एकत्र भाजतो तर याचा छान असा वास सुटलेला आहे। तर हे शेंगदाणे आता भाजले की आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे। पूर्ण थंड करण्याची गरज नाही आहे, थोडेसे कोमट आहेत तेव्हाच आपण याची चटणी बनवून घेणार आहोत। हलकेसे कोमट लागत आहे हाताला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामधले जे अर्धे शेंगदाणे आहेत ते आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये टाकायचे। याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे लाल मिर्च पावडर टाकायची। तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि राहिलेले शेंगदाणे याच्यावर टाकायचे। असं केल्यामुळे काय होतं, जी लाल मिर्च पावडर आहे ती मिक्सरच्या बाहेर येत नाही आणि आपण झाकण उघडलं की वर राहत नाही, व्यवस्थित मिक्स होते। तर मिक्सरला फिरवताना आपल्याला काय करायचं, मिक्सर उलट्या साईडनी बटन फिरवायचं। आपण मिक्सर चं बटन ज्या साईडनी फिरवतो त्याच्या उलट्या साईडनी फिरवलं की जास्त बारीक होत नाही। पल्स मोडवर आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची। एवढी मोठी मोठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता। जे शेंगदाण्याचे मोठे मोठे कण आहेत ते चटणीमध्ये छान लागतात, अशीही ठेवू शकता। मला थोडीशी बारीक हवी होती म्हणून मी परत एकदा पल्स मोडवर थोडीसं फिरवून घेतलेलं आहे। मला थोडी बारीक चटणी आवडते, तर तुम्हाला कशी आवडते त्या प्रमाणानुसार तुम्ही थोडीशी जाड किंवा बारीक ठेवू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा छान ओलसर झालेली आहे। तुम्हाला असं वाटलं की आपली चटणी आहे ती खूप जास्त कोरडी आहे तर याच्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे तेल घालू शकता आणि 1 ते 2 महिन्यासाठीही तुम्ही स्टोअर करू शकता। मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे।